हे बघा रात्री 12 वाजता लेक डॅडाचा बर्थडे करतोय. एन्जॉय. आता असं कर. हाय, नमस्कार. कसे आहात? प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. तुम्हाला म्हटलं छोटं छोटं काय असेल, बड्डे असू द्या, ॲनिव्हर्सरी असू द्या, अजूनही काही असू द्या, छान मस्त मस्तीत जगा. आज आहे मुलाचा बड्डे. मग आज काय स्पेशल बघा, काय काय करतो, आज काय करणार आहे, त्याला काय आवडतं आहे काय नाही ते बघूया आपण. त्याला जास्त गावाचं वेड आहे, तर म्हटलं चला गावाचं वेड असल्यामुळे आयते. आज सकाळी पहिल्यांदा आयते, मुंबईला राहतो आहे म्हणून मुंबईचं पण काहीतरी नाश्ता, असं सगळं होणार आहे. चला बघूया आपण. 26 जानेवारी माझ्या मुलाचा बर्थडे. आयत्यानं तर सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं, मीठ घ्यायचं आणि पाणी घालून पातळ भिजवायचं. तांदळाचं पीठ म्हणजे सगळंच तांदळाचं पिठाचं होत नाही, थोडंसं ना हे अगदी थोडंसं जाडसर हवं आहे. म्हणजे आपण चक्कीवाल्याला सांगायचं की आयत्यांसाठी किंवा वड्यांसाठी पीठ हवं आहे म्हणून. आणि कावीळ ठेवायची, त्याला तेल लावायचं. आयते म्हटलं आयत्यावेळी होणारे, बरोबर नाव दिलं आहे पहिल्यातल्या लोकांनी की आयते. आयत्यावेळी आमच्याकडे आयते म्हणतात, कोणाकडे घावणे म्हणतात, घावणे आयते असं. आयत्यावेळी होणारे आयते, अगदी खरोखरीच. म्हणजे आजारी माणसा कोण असेल, पटकन घावणा घालायचा, पचायलाही हलका. आणि पीठ अगदी पातळ आहे बघा, जास्त पातळ पीठ आणि छान असा घावणा घालायचा. माझ्या लेकाचा प्रॉब्लेम काय, त्याला कडक लागतो. आपण कसं थोडं झाकण ठेवलं तर नरम होतो, झाकण नाही ठेवलं तर कडक होतो. असं छान आयते म्हणजे सकाळची सुरुवात आयत्याने केली. त्याला आयते केले चहाबरोबर, त्याला आवडतात फार. अगदी त्याची आजी त्याच्यासाठी आयते बनवायची, पण हा असा कडक लागतो. असं ब्राऊन झालं पाहिजे मागून डोश्यासारखं, मग त्याला आवडतं. हे झालं सकाळचं आयत्यांचं काम झालं. हा बघा, कलरिंगमध्ये ना 5 विकेट आहे, 4 मध्ये ना असं घालून चालतंय. हां आणि नाही ते राहायचंय. हां हा जरा ना हा विकेट राज भरू शकतो. हां. काय बोलला पोपडा, तुम्हाला काही समजलं का? भारी स्माईल आहे रे बाबू तुझी. अगोय अगोय अगोय. थोडं खाली झेंडावंदन आहे आणि थोडं हळदी कुंकू आहे, तर तिथे थोडं जाऊन येते पटपट. चला. आता आपली दुसरी तयारी बघा. हा आहे पुदिना, हे मिरच्या आहेत आणि हे कोथिंबीर आहे. स्वच्छ धुते. आता मला सांगा ही कसली तयारी असेल, तुम्हाला कळलं असेल. पुदिना म्हटलं, कोथिंबीर म्हटलं, मिरची म्हटलं तर. आणि हे दुपारचं जेवण, भटुरा
आणि छोले. हे मात्र मी केलं नाही, हे मागवलं कारण दुपारी म्हटलं तुला स्पेशल जेवण भटुरा आणि छोले. आता संध्याकाळचा बर्थडे. हॅपी बर्थडे दादा. बार बार दिनी. काय झालं बंद झालं? पुन्हा देऊ पहिला. डाळ्याला भरव, डाळ्याला पुन्हा भरव. देऊ पहिला मी. बड्डे झाला. आता संध्याकाळच्या नाश्त्याला त्याला कटलेट केले, मटारचे कटलेट बनवले. आणि आता हे पाणीपुरी आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवली कोथिंबीर वगैरे. ही पाणीपुरीसाठी दहीपुरीसाठी आहे. हे सगळं रात्रीचं जेवण आहे. हे त्याने काढून घेतलं आहे आम्ही. हे सगळं आहे संध्याकाळची रात्रीची तयारी आहे. म्हणजे हे आमचं रात्रीचं आता हे जेवण आहे. सकाळी आयते झाले, संध्याकाळी कटलेट झाले, छोलेपुरी झालं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, एवढी तोंडात गेली. हाय, बघितलं दिवस आपला कसा गेला. धावपळीचा छान छान. आणि मस्त आपण मुलाचा बड्डे पण साजरा केला. असं आहे, असं मस्त आपलं वाढदिवस सेलिब्रेट झाला. त्याच्या आवडीचं काही काही बनवलं, त्यालाही आनंद मिळाला, मलाही बनवण्यात आनंद मिळाला. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.